आज आम्ही दोघे पण खास शॉपिंग साठी निघालो होतो आणि शॉपिंगचं रिझन पण तेवढंच खास आहे बरं का. ते तुम्हाला पुढे ब्लॉग मध्ये समजेलच. निघताना मी सोबत गाडी घेऊन निघाली होती कारण मला स्टेशनलाच पार्क करायची होती. त्याच्या आधी पेट्रोल खाली झालं होतं म्हणून पेट्रोल भरून घेतलं आणि आम्ही स्टेशनला पोहोचलो. आता मी तुम्हाला सांगते की शॉपिंगचं खास रिझन काय आहे. तर आम्ही लवकरच जात आहोत गोव्याला. गोव्याला जायची खुशी जरी असली ना तरी माझ्या आयुष्यात इतकं काय काय घडतंय त्याचा घोर विचार मला पडलाय. अहो मस्करी करते, एवढं काही सिरियस नाहीये. गोव्याला जाण्यासाठी काय काय शॉपिंग करायची हाच विचार करते. शॉपिंग साठी आम्ही आलो होतो बांद्राला. स्टेशनवर उतरल्या हा थंडगार मोजितो घेतला कारण थंडीचे दिवस असले तरी ऊन लय कडक आहे. आता कधी नाही तर आयुष्यात पहिल्यांदा गोव्याला फिरायला जायचंय म्हणून चेहऱ्यावर खुशी तरी बघा. आणि ही गोव्याची ओनली गर्ल्स ट्रिप असणार आहे, त्याच्यामुळे प्रणिता आणि सुची पण आम्हाला जॉईन झाल्या होत्या आणि त्या पण शॉपिंगला आल्या होत्या. मला शॉपिंग करताना ना नेहमी कन्फ्युजन होतं, लगेच कोणते कपडे मला आवडतच नाही. आजच्या शॉपिंगचा सगळा खर्च करण्यासाठी हा कॅशियर निवडलेला आहे. कपडेच आरती एक्सपोज मत कर. देखो ना देखो ना देखो ना. सिर्फ लड़के नहीं छेड़ते लड़कियों को, लड़कियां खुद को ही छेड़ रही. आता गोव्याला गेल्यावर वेगवेगळे आउटफिट ट्राय करायचे, तर त्यासाठी ज्वेलरी पाहिजे म्हणून मी ते ज्वेलरी घेत होते आणि मस्त मस्त ज्वेलरी मला मिळाली. आणि मला ही हॅट पण आवडली होती आणि मला घ्यायची पण होती, पण त्याची प्राइस खूपच जास्त होती. मग सरळ ठेवून दिली साईडला. कमी पैसे खर्च व्हायला पाहिजे म्हणून बार्गेनिंग साठी ओरडून आमचा घसा पार सुकून गेला होता म्हणून पहिला उसाचा ज्यूस पिऊन घेतला. आणि इथे बघा ज्यूसचा ग्लास हातात आल्या आल्या एकाच घोटात संपवल्यावर प्रणिता आमच्या तोंडाकडे अशी बघत बसली होती. दे दो ना अंकल अभी. उसको चाहिए. मासूम बच्चा. मुझे तो नहीं अच्छा लगा, मैंने उसको बोला लेकिन उसको अच्छा लगा. हमारी हो चुकी है शॉपिंग. अभी हम खाएंगे और फिर हम घर जाएंगे अच्छे बच्चे जैसा. हमने कुछ नहीं खरीदा. हम लोग फायनली गोव्यासाठीची आमची बरीच शॉपिंग करून झाली, बरेच पैसे पण खर्च केले आणि त्याच्यानंतर आम्हाला सुचलं की आम्हाला घरी जायला पाहिजे. पण घरी जायच्या आधी आम्ही इथे स्टेशनला थांबलो होतो कारण सगळ्यांची तोंड बघा कशी झाली होती. सगळ्यांना खूप भूक लागली होती आणि मग आम्ही फ्रँकी ऑर्डर केली आणि मग फ्रँकी खाऊन आम्ही घरी निघालो. बराच वेळ झाला होता पण आजचा दिवस खूप छान स्पेंड झाला. आमची शॉपिंग पण मस्त झाली. आता तुम्हाला गोव्याचे मस्त मस्त ब्लॉग्स बघायला मिळणार आहेत. सो स्टे ट्यून आणि भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत टेक केअर अँड बाय बाय.